थोडं थोडं डिस्कस करता करता सगळ्या गोष्टी आपल्याला पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायच्या आहे. भौतिक शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही स्वरूपामध्ये आपण जेव्हा अभ्यास करत असतो, जसं स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, अदिश राशी आणि सदिश राशी, हे जर लॉजिक तुम्ही क्लिअर केलेलं असेल तर आपण LMT म्हणजे लेंथ, मीटर आणि टाइमच्या याच्यामध्ये आपण ते काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. तर बऱ्याच जणांना माहित असतं की आपल्या ज्या फंडामेंटल युनिटमध्ये लेंथ ही एक महत्वाची बाब आहे. नोट डाऊन करून घेत चला. लेंथ, मास, बरोबर. चला पटापट पटापट क्लिअर करा विद्यार्थ्यांनो. टाइम, इलेक्ट्रिक करंट, टोटल 7 आहे विद्यार्थ्यांनो आणि त्यांचे युनिट पण आपल्याला कव्हर करायचे आहे. आलं लक्षात? लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, त्यानंतर टेम्परेचर, luminous intensity, आणि खाली मी हवं तर लिहितो इथं. 7वा जो आहे विद्यार्थ्यांनो तो आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मेजर करतात हे तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे. लेंथ मीटर मध्ये रिप्रेझेंट करतात, मास आपल्याला माहिती आहे आपण केजी मध्ये रिप्रेझेंट करतो, टाइम सेकंदामध्ये, इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये, टेम्परेचरचे 3 युनिट आहेत, तुम्ही पण ते माहिती असायला पाहिजे. ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मोल मध्ये करतो आपण, हे कॅन्डेला मध्ये रिप्रेझेंट करतो. आणि त्यावरून आपल्याला आता काय करायचं विद्यार्थ्यांनो, डिराइव्हड युनिट नोट डाऊन करायचे आहेत. तर प्रत्येकाने नोट डाऊन करायचे आहे, एक एक बाबी क्लिअर करायच्या आहेत. चला प्रॉपर पद्धतीने एक 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 महत्वाच्या बाबी सोप्यात सोपे आपल्याला याच्यामध्ये जाण्याच्या अगोदर पहिले या गोष्टी नीट माहित असायला पाहिजे. चला बरं पटकन विद्यार्थ्यांनो. तर डिराइव्ह युनिट्स तुम्हाला भरपूर आहे, मोर दॅन आपण बघितलं तर 13-14 आहे. आपण काही महत्वाचे आपण नोट डाऊन करून घेऊया. फॉर्म्युलेच्या स्वरूपातही माहित असायला पाहिजे आणि इकडच्या स्वरूपातही. यस, परफेक्ट. सर्वांना या गोष्टी व्यवस्थितरित्या माहित असायला पाहिजे. तर डिराइव्हड युनिट मध्ये तुम्ही एरिया म्हणा, बरोबर, व्हॅल्यूम असेल तुमचा, त्यानंतर कोणतेही तुम्ही भरपूर घेऊ शकतात. ऍक्सेलरेशन आहे, त्यानंतर तुमचं व्हेलोसिटी आहे, मोमेंटम आहे, कोणतेही लिहू शकतात तुम्ही. व्हेलोसिटी, मोमेंटम, लगेच जे जे आठवल ते लगेच तुमच्या डोक्यात तो अभ्यास सेट झाला पाहिजे विद्यार्थ्यांनो, परफेक्ट वेने. आलं का लक्षात? फोर्स, प्रेशर, एनर्जी, असं भरपूर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. तर हा अभ्यासाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचा बाबी आहेत. जसं आपण इतक्यात बघत होतो विद्यार्थ्यांनो की कम्पॅरेटिव्ह स्टडी हा तुम्हाला काय करत असतो, परीक्षेला उहापोह पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करत असतो. जसं आपण बघितलं होतं की माणसाची ऐकण्याची क्षमता 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज आहे, तसं डोळ्याची क्षमता 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर आहे. तर या गोष्टी कधी क्लिअर होतात विद्यार्थ्यांनो, कम्पॅरेटिव्ह स्टडी. याचा फॉर्म्युला इकडे लपलेला आहे, कारण की त्याचा जेव्हा युनिट डिराईव्ह करतो तेव्हा वन लाईनर परीक्षांमध्ये तिथं दिलेलं असतं की वरती प्रश्न दिलेला असतो, खाली याचं हे युनिट किंवा हा याच्यावरून प्राप्त केलेला आहे. बेसिक आपल्याला माहित असायला पाहिजे. फोर्स इज इक्वल टू व्हॉट, वर्क इन टू डिस्प्लेसमेंट, मल्टिपल ऑफ हे, किंवा वेट काय आहे, इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे पहिले डोक्यात कधी येईल की जेव्हा आपण त्या पहिल्या क्वांटिटीज पहिले लर्न केलेल्या असतील, व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या असतील, तरच ते आपल्या डोक्यात स्थिर होत असते विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून स्थिर अभ्यासक्रम करण्यासाठी पहिले कन्सेप्ट क्लिअर करायचे असतात आणि त्यातून एक एक बाबी कव्हर करायच्या असतात. त्याच्यासाठी कन्सिस्टन्सीने अभ्यास पूर्ण होईल. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की कोणतंही पण लाईटच्या प्रॉपर्टीज असू द्या किंवा तुमच्या याच्या प्रॉपर्टीज असू द्या, प्रॉपर पद्धतीने आपल्याला एक एक बाबी कव्हर करायच्या आहे, समजून घ्यायच्या आहेत.